प्रेग्नंतर आपलं स्वागत। कांदिवलीत मराठी रिक्षा चालकांच्या वादावरून आता वातावरण चांगलंच तापलंय। मराठी बोलण्यास कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, कांदिवलीत मनसेने आक्रमक आशयाचे बॅनर मनसेच्या माध्यमातून लावण्यात आलेत। कांदिवलीत काल मराठी रिक्षा चालकाच्या वादानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणात काही रिक्षा चालकांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर आज कांदिवली पश्चिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक आशयाचे बॅनर लावण्यात आलेत। मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, अशा आशयाचे हे बॅनर कांदिवली परिसरात झळकलेत। कालच्या वादानंतर आज मनसेने बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मराठी रिक्षा चालकांचा आणि इतर रिक्षा चालकांचा हा वाद पुढे नेमका कुठपर्यंत चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कांदिवलीत आपण पाहिलं तर काल अमराठी रिक्षा चालकांचा वाद पाहायला मिळाला। या प्रकरणात काही रिक्षा चालकांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आपण आता हिंदुस्थान नाक्या या ठिकाणीवरती आहोत। आपण पाहिलं तर या ठिकाणी मनसेने उडी घेतलेली दिसत आहे। मनसे काल सुद्धा आक्रमक झाली होती या विषयाला घेऊन। मनसेकडून एक बॅनर लावण्यात आलेला आहे। अमराठी रिक्षा चालकांना विनंती करण्यात आलेली आहे। या बॅनरमध्ये अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा। मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। आपण पाहिलं तर मनसे या पूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसे किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील, यामध्ये काय भूमिका घेतील व हे वाद कुठपर्यंत चिघळेल हे पाहण्यासारखं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।